नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. व्यक्ती कुठल्या क्षेत्रात आहे, त्याचा अभ्यास किती आहे, कुठल्या बॅकग्राऊंड मधून आलेली आहे, हे खरं पाहिलं तर खूप काही त्याला हे नसतं, महत्व नसतं. माणसानं जर ठरवलं तर तो कुठल्याही क्षेत्रातून आकाशात झेप घेऊ शकतो, जगावरती आणि जनमानसावरती आपला प्रभाव पाडू शकतो. मग तो एखादा अधिकारी असू शकतो किंवा एखादा साधा शाळेत शिकवणारा शिक्षक सुद्धा असू शकतो. मी मुद्दा म्हणून या संदर्भातलं अशा पद्धतीनं तुम्हाला प्रस्तावना करताना सांगितलं, कारण आता आपण एका शिक्षकाबद्दल बोलणार आहोत. ज्या शिक्षकानं स्वतःच्याच जीवनात नाही तर जनमानसातल्या असणाऱ्या लाखो लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवला. नुसता बदल घडवलाच नाही तर त्यांच्यासाठी त्यांच्या नावानं त्यांचं नाव घेऊन ध्येयवादी कार्यकर्ते, हजारो ध्येयवादी कार्यकर्ते या देशामध्ये तयार केले. त्या व्यक्तीचं नाव आहे साने गुरुजी. साने गुरुजींची जयंती 2 दिवसांनी म्हणजे 24 तारखेला आहे. त्या निमित्तानं आपण साने गुरुजींच्या जीवनातील वेगवेगळ्या पैलूंचा आढावा घेतोय. आता आपल्या सोबत साने गुरुजी स्मारक समितीमध्ये जे काम करतात ते संजय मंगो आपल्या सोबत आहे. संजय मंगला गोपाळ असं त्यांचं नाव आहे आणि त्यांना शॉर्ट करून संजय मंगो असं म्हणतात. सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. नमस्कार सर. तुम्ही तर खऱ्या अर्थानं म्हणजे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी, उच्च शिक्षित वगैरे अशा पद्धतीनं आणि म्हणजे लॅविश अशा प्रकारचं लाईफस्टाईल. साधारणतः मनुष्य एकदा इंजिनियर झाला की त्या ठिकाणी जाऊन आपलं म्हणजे आपलीच गाडी, आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोलगोल साडी याच्यामध्ये साधारणतः मनुष्य गुंतलेला असतो. तुम्ही कसं काय साने गुरुजींकडे आलात त्याचं थोडक्यात पहिल्यांदा सांगा, मग आपण पुढच्या चर्चेला सुरुवात करूया. मला इंजिनिअरिंगला 1975 मध्ये व्हीजेटीआय मध्ये ऍडमिशन मिळाली आणि तुम्ही म्हणता तसं त्यावेळेला आम्हाला स्वर्ग 2 बोट होता. व्हीजेटीआय ला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाली म्हणजे घरामध्ये नुसते ढोल ताशे वाजत होते. हो हो. आणि आम्ही पण आता इंजिनियर होणार झालं शिक्कामोर्तब. कारण की आई माझा अभ्यास करताना म्हणायची, हा इंजिनियर होणार का इंजिन ड्रायव्हर होणार, याला काय ऍडमिशन मिळत नाही इंजिनिअरिंगला, असं ती मला. तर आपला नाकासमोर सरळ अभ्यास करणे आणि आता चांगला इंजिनियर होणे हेच आमच्या समोर उद्दिष्ट होतं. पण 1975 साली जेव्हा मला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाली त्याच वर्षी त्यावेळच्या प्रधानमंत्री इंदिरा गांधींचा पराभव झाला होता. 1974चा जॉर्ज फर्नांडिस यांचा देशव्यापी रेल्वेचा संप झाला होता. आमची 74ची मे महिन्यातली परीक्षा त्यामुळे बोंबलली होती आणि आणीबाणी जाहीर झाली होती. त्यामुळे आम्ही इंजिनिअरिंगला आलो आणि देशातलं वातावरण ढवळून निघालं होतं आणि आम्ही यंगस्टर होतो आणि आता आम्हाला चिंता नव्हती ना. इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळेपर्यंत आता जसे 12वीचे लोक क्लास 20 अभ्यास, तसं आता इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाले आता काही चिंता नाही. त्यामुळे ह्या अवांतर गोष्टींमध्ये मला लक्ष देणं शक्य होतं. पण तरी आम्ही काय फार त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊ शकलो नाही. आणीबाणीच्या काळात आणीबाणी विरुद्ध अमोल पालेकर जुलूस नावाचं एक नाटक करायचे आणि ते नाटक सटल लेवलवर आणीबाणीवर टीका असायची. त्यामुळे त्या नाटकावर बंदी येऊ नाही शकली आणीबाणीच्या. माझा भाऊ राष्ट्रसेवा दलात काम करायचा. राष्ट्रसेवा दलाने जुलूस नाटकाचा प्रयोग लावला होता. तो म्हणाला, चल आता मी व्हीजेटीला ऍडमिशन मिळालेला हुशार मुलगा, चल. मी पण गेलो आणि ते नाटक बघितलं. नाटक झाल्यावर पुष्पा भावे यांचं भाषण असायचं. तेव्हा जुलूस नाटक आणि पुष्पाताईंचं भाषण. पुष्पाताई मला रुईयाला मराठी शिकवायला होत्या. त्या मराठीच्या शिक्षिका एवढंच मला माहिती. मला नवी ओळख झाली पुष्पाताईंची आणि त्या दिवशी मी जो प्रभाव पडला मला वाटलं आपण आता तरुण म्हणून काहीतरी केलं पाहिजे आणि त्या कार्यक्रमात सेवा दलाचा ठाण्याचा आमचा संजू साने, मागच्या वर्षी त्याचं निधन झालं कॅन्सरने, तो मला भेटला आणि म्हणाला, संजय आम्ही दर बुधवारी भेटतो ठाण्याला या ठिकाणी, तू येत जा. आणि तेव्हापासून मी सेवा दलात जायला लागलो. हुशार होतोच म्हणजे अभ्यास वाचन होतच माझं इंजिनिअरिंग सायन्स गणितातलं. ते मी आता सोशल वाचायला लागलो आणि तेव्हापासून मी साने गुरुजी म्हणजे सेवादल हे साने गुरुजींनी स्थापन केलेली संघटना, त्याच्यामुळे मग ह्या सगळ्या मार्गाला लागलो. बरोबर. मग आता साने गुरुजी जाऊन इतकी वर्ष झाली तरी सुद्धा त्यांचं नाव घेऊन म्हणजे खरं म्हणजे माझा साने गुरुजींच्या शिष्यांचा पहिला प्रसंग जर कुणाशी आला असेल तर ते दा.भ. कुलकर्णी
जे हुंडा विरोधी चळवळीचे मोठ्या प्रमाणात काम करायचे आणि त्यांच्याशी संबंध आल्याच्या नंतर त्यांच्याकडनं चंद्रशेखर धर्माधिकारी जे माजी न्यायमूर्ती होते, अशा पद्धतीनं माझा तो तेवढा गांधी आणि म्हणजे साने गुरुजींचे ते स्वतःहूनच भाषणातून सांगायचे की मी साने गुरुजींचा शिष्य आहे आणि मी माझ्या बरोबरीला त्यांना पाहिलेले 2-4च लोक आता उरलेले आहेत, बाकीचे नंतर त्यांना न पाहिलेले असे अनुयायी आहेत. तर मला सांगा, हा प्रभाव साने गुरुजींचा इतक्या वर्षापर्यंत अशा लोकांवरती टिकून राहण्याचं नेमकं रसायन साने गुरुजींचं काय होतं? तुम्ही त्यातल्या बऱ्याच लोकांना भेटलाय, पाहिलंय, काय सांगाल तुम्ही? साने गुरुजींचं व्यक्तिमत्व अष्टपैलू होतं. 1899 सालीचा जन्म डिसेंबर, म्हणजे जवळजवळ 1900 साल, 20व्या शतकाची सुरुवात होत होती आणि मध्यावर 1950 सालचा त्यांचा मृत्यू. अवघं 50-51 वर्षाचं आयुष्य. हो. ते MA झाले, म्हणजे शिक्षण त्यांनी पूर्ण केलं तेव्हा त्यांचं वय 25 वर्षाचं होतं. म्हणजे पहिली 25 वर्ष धडपडण्यात, शिकण्यात गेलेली. पुढच्या 25 वर्षात एक कार्यकर्ता, एक शिक्षक, एक लेखक, एक कवी, एक पत्रकार, एक क्रांतिकारक, स्वातंत्र्य सैनिक, जे म्हणून त्या लढाईच्या काळात तुम्ही म्हणाले 1924 साली ते MA झाले. 1920 साली टिळकांचा मृत्यू झालाय. गांधीजींचं आगमन झालंय भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि तेव्हा हा युवक शिक्षक आहे आणि त्या शिक्षक मनामध्ये. आणि दुसरी गोष्ट साने गुरुजींच्या या संपूर्ण, मी जेव्हा त्यांचं साहित्य वाचतो, त्यांचं सगळं बघतो, गाणी वगैरे, त्यांच्यावर बालपणी त्यांच्या आईचे जे संस्कार झाले, म्हणजे साने गुरुजी कोकणातल्या ब्राह्मण कुटुंबातनं जन्माला आलेले आणि एकारांत आडनाव असलेले साने, एकारांत ब्राह्मण हे आणखीन एक वेगळंच प्रकार आहे. जसं मराठ्यांमध्ये 96 कुळी, तसं ते प्रकरण आहे. परंतु त्यांच्या आईने त्यांच्यावर जे संस्कार केले, म्हणजे ते श्यामच्या आईमध्ये आपल्याला सगळं वाचायला मिळते त्यांच्यावर झालेले संस्कार. आणि त्यामुळे साने गुरुजी हे अतिशय भावूक, दुसऱ्याच्या म्हणजे परपीडे तो जाने रे, वैष्णव जन तो तेणे कहिये, ही जी प्रार्थना गांधींना आवडायची, त्या प्रवृत्तीचा हा माणूस. आणि जेव्हा लिहायला लागायचे, साने गुरुजींची 25 वर्षामध्ये जवळजवळ 110 पुस्तकं त्यांनी लिहिली. आणि साने गुरुजींनी कादंबऱ्या लिहिल्या, नाटकं लिहिली, कविता लिहिल्या, आत्मपर कादंबऱ्या लिहिल्या, सगळं लिहिलं. परंतु त्या सगळ्यामध्ये त्यांच्यामध्ये सारखा जो किडा होता, तो मला काहीतरी समाजाला सांगायचंय. म्हणजे आज जे लेखक आणि बुद्धिजीवी असतात की नाही, की मी काय कला ही कलेसाठी, असं काहीतरी वाद घालतात ना ते. साने गुरुजी त्या फंदातच नव्हते. मी प्रचारासाठी, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी आणि देशाच्या सुराज्यासाठी, समतेसाठी काम करणार, हे त्यांनी क्लिअर स्वतःशी खुणगाड बांधली होती. आणि म्हणून त्यांच्या लेखनामध्ये एकीकडे ममता आहे, आर्द्रता आहे, खूप जवळीक आहे वाचकाशी, खूप ओलावा आहे भाषेमध्ये. पुन्हा जनरली त्या काळात इंग्रजांच्या प्रभावामुळे जो भाषेचा सगळा कॉम्प्लिकेटेड अनुवादित भाषा असं जे सगळं होतं, ते साने गुरुजींच्या मध्ये नव्हतं. त्यांच्यामध्ये एकीकडे संत साहित्याचा त्यांच्यावर प्रभाव होता, दुसरीकडे लोकसाहित्याचा प्रभाव होता. लहानपणापासून साने गुरुजींना वाचनाची प्रचंड आवड होती आणि अनागरी साहित्य सगळं त्या काळातलं. आणि त्यामुळे त्यांची भाषा सरळ, साधी, हृदयाला हात घालणारी. आजही तुम्ही बघा, वाक्य छोटी, प्रचंड म्हणजे. आणि मग साने गुरुजींच्या साहित्यावर साहित्यिक म्हणून जी विश्लेषण झाली ब्राह्मणी पद्धतीने, त्यात हे पुनरुक्ती करतात, पाल्हाळ लावतात. तर त्यांना तो विषय समजावून सांगायचा आहे, त्यांना निरूपण करायचंय, त्यांना वाचकाला आपल्या बरोबर घ्यायचंय. ही त्यांची जी हतोटी आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, हजारो तरुण 1930 ते 1950 या काळात साने गुरुजींचं लेखन आणि साने गुरुजींची भाषणं आणि साने गुरुजींची गाणी ऐकून हजारो तरुण कुठे शेतकऱ्यांच्या आंदोलनात, कुठे कामगार चळवळीत, कुठे स्वातंत्र्य लढ्यात, कुठे विधायक कामामध्ये, साने गुरुजींचं विधायक कामाकडे पण लक्ष होतं. अशा कामात हजारो तरुण सामील झाले. दॅट वॉज हिज स्ट्रेंथ. बरोबर आहे. एकीकडे आता तुम्ही कसा उल्लेख केला की साने गुरुजी अतिशय छोट्या मुलांना, म्हणजे छात्रालयासारखं ते मुलांसाठी पाक्षिक वगैरे चालवायचे आणि सुधास पत्र, म्हणजे त्यांच्या भाचीला लिहिलेले जी पत्र आहे, सुधाला लिहिलेली जी पत्र आहे, ती पत्र. आणि दुसरीकडे टॉलस्टॉयचं व्हॉट इज आर्ट, कला म्हणजे काय, अशा पुस्तकाचं सुद्धा
त्यांनी त्या संदर्भातलं अनुवाद केलेला आहे. आणि त्यात इतकंच नाही तर भारतीय नाही तर म्हणजे विदेशातले जे धर्मगुरू होते किंवा येशू ख्रिस्त असतील, मोहम्मद पैगंबर यांच्या संदर्भात सुद्धा साने गुरुजींनी तितकंच भरभरून दिलं. हे काय इस्लामी संस्कृती, इस्लामी संस्कृती मोहम्मद पैगंबराचं मोहम्मद पैगंबर चरित्र लिहिलं त्यांनी आणि इतकं सुंदर चरित्र आहे ते, म्हणजे प्रश्नच नाही. हा, सॉरी मी तुम्हाला मध्येच बोललो. तुमचा त्यामुळे मग हे असं कशा पद्धतीने तुम्ही सगळे साने गुरुजींच्या याच्यामध्ये प्रभावामध्ये किंवा त्यांच्या विचारांच्या प्रभावामध्ये होतं, हे काय रसायन होतं, कसं काय लोक जुनी जी लोक त्यांच्या सोबत राहिली ते काय सांगत होते, त्यांचे काही प्रसंग आहेत का? एक प्रसंग सांगतो एकदम, म्हणजे चटकन समजेल आज. टोलवर सध्या सगळे लोक आवाज उठवत आहेत. एकीकडे गडकरी रोडकरी टोल राहणार सांगतायत आणि दुसरीकडे मनसेच्या राज ठाकरेंपासून सगळेजण टोल विरोधी आंदोलनाचं क्रेडिट घेत आहेत. भारतातला टोल विरोधी सत्याग्रह पहिला साने गुरुजींनी केलाय. आणि तो टोल कसला होता? साने गुरुजी त्यावेळेला अंमळनेरमध्ये होते. अंमळनेरमध्ये त्यावेळेला म्युनिसिपाल्टी होती. त्या अंमळनेर म्युनिसिपाल्टीने असा ठराव केला की बैलगाड्यांमध्ये शेतकरी अंमळनेरच्या बाजारपेठेमध्ये जी ज्वारी बाजरीची पोती आणतात शेतीतली विक्री करता बाजारपेठेत, त्या पोत्यांवर टोल बसवण्यात येईल आणि त्यातनं म्युनिसिपाल्टीचं उत्पन्न आम्ही वाढवणार. 4 नाही तर 5 रुपयाला त्या काळात ते 100 किलोचं पोतं विकलं जायचं आणि त्याच्यावर 6 पैशाचा टोल म्युनिसिपाल्टीने लावला आणि तो रोखीने विकायला जाण्यापूर्वी बाजारात एंट्री घेतानाच तो टोल भरावा लागणार. म्हणजे आतमध्ये बाबा विक्री झाली आणि रोखीने. हे सगळं शेतकऱ्यावर अन्यायकारक आहे. आणि त्यावेळेला 1937 साली ऑलरेडी मुंबईमध्ये काँग्रेसचं प्रांतिक सरकार आलं होतं. म्हणजे आपण अजून इंग्रजांच्या ह्याच्यात होतो, पण इंग्रजांनी स्थानिक सरकार, त्यामुळे त्यांनी मोठं आंदोलन केलं. प्राणांतिक उपोषणाचा धाक घातला. वरती सरकारमधले काँग्रेसचे लोक साने गुरुजींची ताकद ओळखत होते. ते धावत आले अंमळनेरला आणि म्युनिसिपाल्टीच्या लोकांना समजावलं आणि तो टोल कमी केला. आता शेतकऱ्याच्या प्रश्नावर आज जी आंदोलनं चालू आहेत, आज जे लढे चालू आहेत, MSPचं असेल, भाव द्या, ह्या सगळ्या आंदोलनाचं ते कुठेतरी आहे. आणि साने गुरुजींनी ते शेतकरी आंदोलनात जेव्हा ते उतरले, आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू प्राणाला प्राण, शेतकऱ्यांची फौज निघे हातात त्यांच्या बेडी पडे, मांडणार हो शेतकरी, मांडणार हो ठाण, उडवू दाणादाण. साने गुरुजींनी जर आता 2019 मध्ये हे गाणं लिहिलं असतं तर ते UAPA मध्ये किंवा कुठल्या तरी, कारण की आता उठवू सारे रान आणि पेटवू सारे रान खलास, ते UAPA मध्ये विदाऊट काय त्याला म्हणतात बेल, ते अशा प्रकारचं काव्य, अशा. आणि त्यासाठी त्यांनी त्या अंमळनेर परिसरातल्या गावागावात दौरा काढला. टोल विरोधी आंदोलन असू दे किंवा पंढरपूरच्या मंदिरामध्ये दलितांना मंदिर प्रवेश मिळाला पाहिजे, इकडे काळाराम मंदिराचा सत्याग्रह आंबेडकरांनी केला. साने गुरुजींचं हृदय आंबेडकरांच्या याच्यातनं, आणि त्यांना गांधीजींची शिकवण होती की स्पृश्यास्पृश्य जो भेद आहे, दलितांबरोबर जी अमानवी वागणूक आहे, त्याला दलित जबाबदार नाहीये, त्याला सवर्ण जबाबदार आहे. दोन्ही अर्थाने आजचा सवर्ण ते अंमलात आणतो आणि सवर्णांनी निर्माण केलेल्या गाथा आणि पुराण पोथ्या यांच्यामुळे हे बोकांडी बसले. या दोन्ही अर्थाने आणि म्हणून सवर्णांनी प्रायश्चित्त केलं पाहिजे, सवर्णांनी ही भूमिका समजून घेतली पाहिजे आणि त्यांनी मन मोठं करून समतेचा मार्ग चोखाळला पाहिजे. ही भूमिका साने गुरुजींची होती. आणि त्यामुळे पंढरपूरचा मंदिर प्रवेश करायचं जेव्हा त्यांनी ठरवलं 1947 साली, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी दौरा काढला, लोकांना पेटवलं आणि लोकांना, म्हणजे सवर्ण लोक देखील तयार झाले, हो बरोबर आहे. आणि मग ते तिथे जाऊन, म्हणजे नुसतं आपलं मनात आलं आणि बसले उपोषणाला आणि स्टंटगिरी केली असं नव्हतं. तर वातावरण निर्मिती करून, लोकप्रबोधन करून मग लोकांना बरोबर घेणे, याच्यामध्ये त्यांची वाणी, त्यांची लेखणी आणि त्यांचं काव्य, हे तिन्ही नुसतं रसरसून यायचं. आणि आम्ही तर काय साने गुरुजी बघितले नाही. म्हणजे साने गुरुजी 1950 साली गेले, त्याच्या 8 वर्षानंतर माझा जन्म झाला. पण नेहमी असं वाटतं की ते पाहायला मिळाले असते तर. त्यांचं वर्णन ऐकलं जातं
तर साने गुरुजी गर्दीमध्ये दिसले असते तर कोणी परत वळून पाहणार नाही, असं मुख दुर्बळ, किडकिडीत देहयष्टी, काही चेहऱ्यावर भाव नाही, असं वर्णन केलं होतं. त्यांच्या सहकारी सांगतात, साहित्यामध्ये पण आहे. पण एकदा तो एखाद्या ध्येयाने ते पेटून उठले, की मग खलास. तर हे त्यांच्यामुळे इतके लोक तयार झाले. साने गुरुजींच्या प्रभावाखाली तयार झालेले एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे, मृणालताई गोरे यांच्याबरोबर आम्हाला काम करायला मिळालं. त्यांच्याकडे बघून आम्हाला कळलं साने गुरुजी काय असते. मी काय म्हणतो, की साने गुरुजींनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रयोग केले आणि त्या प्रयोगातून साने गुरुजींचं काम आणि त्यांचे शिष्य जे आहेत ते मोठ्या प्रमाणात उभे राहिले. असे कुठले महत्वाचे प्रयोग केले साने गुरुजींनी? एक म्हणजे प्रयोग म्हणण्यापेक्षा मी त्याला प्रयोग नाही म्हणणार. मी तुला सांगतो काय आहे त्याच्या मागे. मुळामध्ये कुठेही अन्याय दिसला तर तिथे तो सहन करायचा नाही. जी बाबासाहेबांची शिकवणूक होती, जी ज्योतिराव फुल्यांची होती, जी महात्मा गांधींची होती आणि त्यांच्याकडनं ते शिकले होते. त्यामुळे तो त्यांचा मुख्य रोख होता. आणि दुसरीकडे त्यांचा जो दृष्टिकोन होता तो खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. त्यामुळे हे सगळं काम करताना वैरभाव नाही, द्वेष आहे पण वैरभाव नाही, जो पुन्हा या सगळ्या संतांच्या कामामध्ये आपल्याला दिसून येतो. महात्मा फुल्यांवर जो दबा धरून खून करायला आला, त्यांना फुल्यांनी म्हटलं बाबा कर माझा खून, आणि त्यांच्याशी बोलून त्याचं परिवर्तन केलं होतं. तर हे सगळे वैरभाव नसणाऱ्या संत परंपरेतली ही सगळी मोठी माणसं. त्यामुळे साने गुरुजींचं हे अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचं हे त्यांचं ध्येय. आणि 27 साली 24 ते 30 6 वर्ष जेव्हा ते शाळेत होते अंमळनेरला, तेव्हा तिथली शेतकऱ्यांची, कामगारांची जी पिळवणूक आहे ती पण ते पाहत होते शिक्षक म्हणून. आणि विद्यार्थ्यांमध्ये ते दैनिक चालवायचे, हस्तलिखित दैनिक. रोज शाळेत पहाटे उठून ते हाताने लिहायचे 5 पानं आणि मुलांना वाचायला द्यायचे. म्हणजे शाळेतल्या सिलेबस मधलं शिक्षण नाही पुरेसं, त्याला एक सुसंस्कृत माणूस बनवणे ही त्यांचं ध्येय. आणि त्यामुळे अन्यायाविरुद्ध लढण्याच्या प्रेरणेतनं तिथे गिरण्या बंद पडत होत्या अंमळनेर धुळे परिसरातल्या. त्या बंद पडणाऱ्या गिरण्यांच्या प्रश्नावर त्यांनी आवाज उठवला, कामगार संघटना बांधली आणि उपोषणाचा पुन्हा इशारा दिला आणि त्या गिरण्या पुन्हा चालू झाल्या. म्हणजे शेतकरी असेल, कामगार असेल, दलितांचा मंदिर प्रवेश असेल, या प्रश्नांवर. आणि हे मी करतोय कारण की मी गांधींच्या लढाईचा एक सेवक आहे, काँग्रेसचा सेवक आहे आणि मला हे सगळं केलं पाहिजे. देशामध्ये नुसतं इंग्रजांविरुद्ध लढून चालणार नाही. इंग्रज गेल्यानंतर हा देश समतेच्या मार्गाने चालायचा, तर हे मी केलं पाहिजे. या भूमिकेतनं हे सगळे, त्याला तू प्रयोग म्हणतोस, ते प्रयोग ते करत. आणि हे करत त्यांचं जे साहित्य आहे, म्हणजे त्यांनी एकंदर, मी मुद्दाम ही आकडेवारी काढली आहे, 1930 ते 1945 या 15 वर्षात स्वातंत्र्य चळवळीचा सगळ्यात पीक पॉइंट 1930 ते 1930 साली मिठाचा सत्याग्रह, दांडी यात्रा सुरू झाली गांधींची. साने गुरुजींनी शाळेचा राजीनामा दिला आणि ते तडक दांडी यात्रेमध्ये सामील झाले आणि पहिली जेल त्यांना 1930 साली झाली. 1930 ते 1945 या 15 वर्षामध्ये साने गुरुजी 6.5 वर्षाहून अधिक काळ जेलमध्ये होते. जेलमध्ये अनेकदा ते सगळं मेहनतीचं, श्रमाचं काम करावं लागायचं, पण बाकी सगळा वेळ त्यांनी पुस्तकांचं वाचन, पुस्तकांचे अनुवाद आणि स्वतःची पुस्तकं लिहिणं याच्यासाठी दिला. एकदा जेलमध्ये विनोबा भावे होते. विनोबा गीताईवर प्रवचन देत होते. साने गुरुजींचं अक्षर चांगलं, ती प्रवचनं साने गुरुजींनी एक टाकी लिहून काढली, त्यामुळे त्याचं पुस्तक नंतर होऊ शकलं. तर अनेक, तुम्ही जे मगाशी पुस्तकांचे उल्लेख केले, टॉल्स्टॉय आणि ह्या सगळी पुस्तकं जेलमध्ये त्यांना मिळायची आणि त्याच्या, आणि एखादं पुस्तक भिडलं की ते माझ्या मराठी माणसापर्यंत जायला हवं, ताबडतोब अनुवाद. तर या म्हणजे प्रयोगामध्ये हे साहित्य निर्मिती आणि त्याच्यातनं लोकांपर्यंत पोहोचणं हे सातत्याने त्यांचं काम होतं. आणि त्यामुळे ते जे आजही लक्षात आहेत ना, आजही लोकांच्या स्मरणात आहेत ना, ते त्याच्यामुळे आहे. बरोबर. तुम्ही बोलत असताना आपण छात्रालयाचा उल्लेख काढला. मला पटकन एक आठवण साने गुरुजींची आठवली, की साने गुरुजी छात्रालय जे चालवायचे तर धरणगावला त्यांची सभा होती
आणि धरणगावला सभा असताना धरणगावचं भाषण संपलं आणि समोरून ट्रेन जात होती. तर उद्या जाऊन त्यांना पटकन ते छात्रालय हे करायचं होतं, म्हणून साने गुरुजी धावत जाऊन त्यांनी ती ट्रेन पकडली आणि अंमळनेरला पोहोचले आणि दुसऱ्या दिवसाच्या अंकाचं लिखाण केलं. पण एक प्रश्न असा येतो की आता म्हणजे साने गुरुजी ही महात्मा गांधींचे अगदी निश्चिम अनुयायी होते, पण ते भक्त नव्हते. म्हणजे आता जसे अंधभक्त बोलतात अगदी तशा प्रकारचे भक्त नव्हते. त्याचं काय उदाहरण आहे, त्याची काय अगदी कारण आहे? अगदी कारण फार की त्यांनी गांधीजींना सुद्धा सुनावलं. महत्वाचं उदाहरण आहे. गांधीजींना हा, ते मानायचे, टागोरांना मानायचे, पण त्यांच्या खांद्यावर उभं राहून ते पुढचं पण बघायचे. म्हणजे हो, गांधीजी जे सांगतील त्याच्यापुरतं नाही, त्यांच्या खांद्यावर उभं आहोत ह्याची जाणीव आहे, पण हा, पुढे पाहायचं पण दृष्टी आहे. हा, जेव्हा मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह पंढरपूरला 47च्या मे महिन्यात झाला, तेव्हा स्वातंत्र्य असं तोंडावर आलं होतं आणि हो, आपल्याकडे सामाजिक सुधारणा आधी का स्वातंत्र्य आधी ही त्या काळात इश्यू होता. आंबेडकरांवरही टीका त्या काळात झाली होती. साने गुरुजींनी दलित प्रवेशाचा मुद्दा धरायचा ठरवलं. गांधीजींना काँग्रेसच्या लोकांनी जे काय मिसगाईड केलं त्यातनं गांधीजींनी पत्र पाठवलं साने गुरुजींना एका आपल्या हो, दूताकरवी आणि हो, सांगितलं की आता स्वातंत्र्य आलंय, आपण त्याच्यानंतर दलितांच्या मंदिर प्रवेशाचं, सामाजिक समतेचं बघू, आता उपोषण करण्याची वेळ नाही. हा, दुसरा तिसरा म्हणाला असता महात्मा गांधी माझ्या दैवताने सांगितलंय आता गप्प बसलंच पाहिजे, नथिंग डुईंग. बरोबर आहे. त्यांनी तिथल्या तिथे पत्र लिहून ते पत्र पाठवलं आणि नंतर गांधीजींनी पण कबूल केलं की साने गुरुजींचा लढा बरोबर होता. तर ही धमक होती, कारण की अंधानुकरण किंवा भक्ती हा त्याच्यामध्ये मार्गच नव्हता. त्यांनी त्यांनी जे त्यांच्या जीवनाचं जे सार आहे ते मुद्दाम मला मोह होतोय सगळ्या दर्शकांसाठी वाचून दाखवायला. त्यांनी 18 नोव्हेंबर 1945 साली लिहिलंय, मी जीवनाचा एक नम्र उपासक आहे. वा, हा, सभोवतालचा सारा संसार सुखी नि समृद्ध व्हावा. ज्ञान विज्ञान संपन्न नि कलामय व्हावा. हा, सामर्थ्य संपन्न नि प्रेममय व्हावा. हा, हीच एक मला तळमळ आहे. या एका वाक्यात साला सगळं बरोबर, जगाचं सार घातलंय त्यांनी. गौतम बरोबर, बुद्धापासून सगळे आले ह्या वाक्यामध्ये. बरोबर. माझे लिहिणे वा बोलणे, माझे विचार वा माझी प्रार्थना या एकाच ध्येयासाठी असतात. बरोबर. सामर्थ्य संपन्न आणि प्रेममय. हो, बघा कॉन्ट्रडिक्शन बघा. सामर्थ्य संपन्न झाल्यावर प्रेम बिम लोक विसरतात. उद्धटपणा, उर्मटपणा, प्रेममय. ज्ञानविज्ञान संपन्न आणि कलामय. हो, आळस दूर करा, कष्टकरी व्हा. ज्योतिबा फुले नी लिहिलंय, स्त्री पुरुष सर्व कष्टकरी व्हावे, कुटुंबा पोसावे आनंदाने. साने आनंद. गुरुजी म्हणतायत की कुटुंबाला बरोबर घेऊन आनंद निर्माण करा, प्रेम निर्माण करा. तर ही ही म्हणजे प्रचंड भूमिका, व्यापक दृष्टिकोन आणि तो सतत पसरवत राहण्याची तळमळ आणि तयारी. लोकांना हे समजत नाही साने गुरुजींच्या व्यक्तिमत्वातलं कॉन्ट्रॅडिक्शन असं लोकांना दिसतं की एकीकडे ते स्वातंत्र्य लढ्यामध्ये अगदी बिंदास होऊन जातात, जेल उपभोगतात, हे की नाही, आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या सोबत बोलत असताना ते रडतात किंवा त्यांना ते अतिशय हा हा काय प्रकार आहे, म्हणजे याचा संदर्भ लोकांना आणि त्यामुळे म्हणजे रडके किंवा अशा पद्धतीनं खूप अशा पद्धतीचे व्यक्तिमत्व म्हणून साने गुरुजींकडे पाहिलं गेलं. तर ते ते नेमकं काय आहे? मी तुम्हाला सांगतो, मला तरी माझं जे मर्यादित आकलन आहे आणि मी जे काही ऐकलंय, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे त्यांच्या आईचे जे संस्कार आहेत त्यांच्यावर लहानपणीचे, त्याचा खूप हं, खोल ठसा त्यांच्या हृदयावर उमटलेला आहे आणि त्यामुळे मातृहृदयी साने गुरुजी हे जे सांगतात, स्त्रीचं हृदय हं, आणि स्त्रीची वंचना आणि स्त्रीचे प्रश्न याबाबत एकीकडे ते अतिशय सहृदय आहेत. म्हणजे अनेकदा चळवळीमध्ये हं, आपल्याला अनेक हं, क्रांतिकारी चळवळींमध्ये स्त्रियांच्या बाबत समतेचा दृष्टिकोन असेलच हं, असं नाही, असं दिसतं आणि हं, त्यामुळे स्त्रीवादी चळवळ त्याचा रेटा लावत असते. साने गुरुजींना मात्र हे हं, होतं आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये जी वैचारिक स्पष्टता होती, बुद्धिनिष्ठता हं, होती, चौकसपणा होता, विज्ञान निष्ठा होती, हे सगळं होतं. पण मुळात एक हं, सहृदयता होती, एक माणुसकी होती, हं, एक प्रेम आणि आपुलकी होती. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्यामध्ये म्हणजे वर्गातला मुलगा आजारी पडला
आणि तो येत नाहीये तर ते उठून त्याच्या गावी जायचे त्याला भेटायला, त्याची सेवा हो. करायची. आता हे कुठला शिक्षक कधी त्या काळातले पण शिक्षक असं त्यांना वेडे समजतात. हा जो मुळातच प्रेमभाव जो आहे ना परत दुसऱ्याबद्दलचा, तो कुठे शिकवून येत नाही. तो त्यांच्या अंगभूत होता आणि त्यामुळे ते रडके, बुजरे असे म्हटले जायचे. परंतु जेव्हा अन्यायाविरुद्ध लिखाणाचा प्रश्न यायचा तेव्हा मी मगाशी म्हटलं तसं आता उठव सारे राम किंवा जेव्हा काँग्रेसचं अधिवेशन धुळे जिल्ह्यामध्ये फैजपूरला घ्यायचं ठरवलं, तेव्हा त्यांनी गावागावामध्ये ते फिरले आणि तिथल्या सगळ्या लोकांना गावातनं भाकऱ्या आणून द्यायच्या असं त्यांनी जेव्हा सांगितलं, तेव्हा ज्या प्रकारची गाणी त्यांनी प्रचारासाठी लिहिली महिलांवर आणि तर म्हणजे हे हे खरं मानवता. आपण अर्ध नारी नाटेश्वर असं म्हणतो की नाही, हा तसं ते काहीतरी त्यांच्यामध्ये स्त्रीत्व आणि पुरुषत्व, लेफ्ट ब्रेन अँड राईट ब्रेन, वैचारिकता आणि भावनिकता, सेनानी एकीकडे सेनानी कर्तृत्व उभं राहून त्वेषाने आणि दुसरीकडे कोमल हृदय, असं सगळं कॉम्बिनेशन त्यांच्याकडे होतं. एका प्रश्नाकडे तुम्ही बोलत असताना लक्षात आलं की एवढं सगळं व्यक्तिमत्व साने गुरुजींचं होतं, पण आपल्या देशामध्ये किंवा समाजामध्ये एक शाप आहे का की प्रत्येकाला एका चष्म्यातून बघितलं जातं. मग ते जातीचा चष्मा कधी असतो, कधी धर्माचा असतो, कधी प्रदेशाचा असतो, कधी भाषेचा असतो, कधी असे वेगवेगळे चष्मे लावले जातात आणि त्याचे बळी साने गुरुजी ठरले का? त्यामुळे जेवढ्या मोठ्या प्रमाणात ते पुढे यायला हवे होते किंवा त्यांचा जो आंदोलन व्हायला होतं तर ते झालं नाही. हा एक प्रश्न माझ्या समोर येतो. आत्ता आपलं हे चर्चा सुरू होण्याच्या 1 तास आधी माझी एक ऑल इंडिया कमिटीची मीटिंग चालू होती आणि मी त्यांना म्हटलं मला आता निघावं लागेल मीटिंग मधनं कारण की मला साने गुरुजींवर बोलायचं. तर त्यांनी विचारलं कोण साने गुरुजी? आता आमच्या चळवळीतली लोक. हा आणि मी आता ऑल इंडिया स्तरावर मेधाताईंबरोबर NAPMच्या कामासाठी सोशलिस्ट मुवमेंट इतरत्र फिरतो. तर साने गुरुजी बाकी सोडून द्या, म्हणजे ब्राह्मणी तुम्ही जे म्हणता किंवा काय जातीच्या समाजवादी वर्तुळातही ऑल इंडिया लेवलवर साने गुरुजी फेमस नाही. याचं कारण असं की साने गुरुजी हे अत्यंत भिडस्त, स्वतःचा प्रचार प्रसार, स्वतःची प्रसिद्धी, स्वतःचे पताका फडकावणे, पुढे पुढे करणे हे त्यांच्या स्वभावात नव्हतं, नंबर 1. आणि नंबर 2, महाराष्ट्रीय जनता हा त्यांच्या डोळ्यासमोर फोकस होता. त्यांनी संपूर्ण लेखन मराठीमध्ये केलं आणि ते कधी गेले असतील महाराष्ट्राबाहेर, मला कुठे म्हणजे एकदा त्रिचनापल्लीच्या जेलमध्येच त्यांना ठेवलं होतं तामिळनाडूमध्ये, पण अदरवाईज ते कुठे प्रचारासाठी महाराष्ट्राबाहेर गेल्याचं माझ्या ऐकवत नाही, असेल कदाचित, परंतु प्रामुख्याने महाराष्ट्र ही कर्मभूमी, त्यामुळे महाराष्ट्रात जेवढे ते नोंद आहेत त्याच्या पलीकडे ते माहिती नाही. आम्ही आता त्यांच्या 125वी जयंती जी परवा सुरू होते 24 डिसेंबरला, त्या निमित्ताने आम्ही देशभर साने गुरुजी नेणे हा पण आमच्या कामाचा एक भाग ठरवलेला आहे. देशातल्या 80हून अधिक संस्था, संघटना, कामगार संघटना, दलित चळवळीतल्या, ट्रेड युनियन मधल्या, समाजवादी वर्तुळातल्या, रचनात्मक काम करणाऱ्या, आंदोलनकारी, पर्यावरणवादी अशा सगळ्या त्या 80 संघटना त्याच्यात आहेत आणि आम्ही त्या निमित्ताने वर्षभर जे अनेक उपक्रम राबवणार आहोत त्याच्यातला एक प्रयत्न असा आहे की साने गुरुजींचा हा जो झंझावात आहे त्याची ओळख देशभरामध्ये करून देण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे त्यांच्या या भिडस्त स्वभावामुळे त्या स्वतः पुढे न करण्यामुळे त्यांचं हे साहित्य आपण इतरत्र नेलं पाहिजे. त्यांनी एवढं विश्वातलं साहित्य मराठीत आणलं आणि त्यांची ओळख मात्र बाहेर नेण्याचं काम आमच्याकडनं झालं नाही असं आहे. त्यामुळे ते कारण आहे मुख्य. बाकी त्याच्या पलीकडे शक्यता आहे की ही जातीची बंधनं किंवा एखाद्या विशिष्ट विचार प्रणालीची बंधनं पडतात, ते झालंही असेल. बरोबर. मी अतिशय संवेदनशील प्रश्नाकडे येतोय की साने गुरुजींचं सगळं साहित्य ज्याने वाचलेलं आहे किंवा ज्यांना कुणाला वाचनात आलेलं आहे, साने गुरुजींच्या मृत्यूच्या संदर्भानंतर त्यांचं जे हे आहे की ते ज्या पद्धतीने म्हणजे एक असा व्यक्ती की जो अन्यायाला घाबरत नाही, अन्यायासाठी अगदी छातीचा कोट करून पुढे जातो,
तो कुठल्या दहशतीला घाबरत नाही, कशालाच घाबरत नाही. आणि तो इतक्या सगळ्या तत्ववेत्यांचा अभ्यास करतो, तो वेगवेगळ्या असणाऱ्या टॉलस्टॉयचा पुस्तकांचं करतो, तो मोहम्मद पैगंबराचं, येशू ख्रिस्ताचं, अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर सुद्धा तो स्वतःचं आयुष्य स्वतःच्या हातानं संपवतो. हा हा जो काही त्यांच्या जीवनातला शेवटचा क्लायमॅक्स आहे किंवा शेवटचा प्रसंग आहे, त्याने लोक साने गुरुजींपासून दूर गेलेत का, किंवा तो जो होता की नेमका तो लोकांना आवडत नाही की एवढं सगळं शिकलं, एवढं सगळं सांगितलं, एवढी गाणी रचली, एवढी पुस्तकं लिहिली आणि आयुष्याला अशा पद्धतीनं संपवलं. तर ह्या संदर्भातलं लोकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याच्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? त्यावेळचं जे नेतृत्व होतं ना, त्याची एक उंची वेगळी होती. म्हणजे ऑगस्ट क्रांतीच्या विरोधात अंमळनेरच्या कामगारांनी भूमिका घेतली. साने गुरुजींनी ज्यांच्यासाठी लढले ते कामगार ऑगस्टची जी क्रांती झाली त्याच्या विरोधात बोलतायत. म्हणून साने गुरुजींनी 6 डिसेंबर ते 20 डिसेंबर 1944 14 दिवसाचं उपोषण, प्रायश्चित्त उपोषण केलं, की माझे कामगार यांना ही व्यापक भूमिका समजत नाही. तेव्हा ते येरवडा जेलमध्ये बंदिवान होते. जेलमध्ये त्यांनी 14 दिवसाचं उपोषण केलं. तर हा एक स्वतःशी एक प्रामाणिकता, स्वतःची न्यूनत्व घेणं, चूक कबूल करणं, हे एक त्यांच्या मानसिकतेमध्ये, त्यांच्या प्रवृत्तीमध्ये, त्यांच्या वागण्या बोलण्यात होतं. हा नंबर 1. आणि मी साने गुरुजींबरोबर ज्यांनी काही काळ काम केलं आहे, अशा लोकांशी बोललो, कारण की ती लोकं आता जी हयात आहेत, ती त्या काळात जेव्हा साने गुरुजींनी हे जीवन संपवलं स्वतःचं, त्या काळात साने गुरुजींबरोबर आहेत, अशीच माणसं आज भेटतात. हो. तर त्यांचं म्हणणं असं आहे, की गांधीजींचा खून झाल्यानंतर साने गुरुजी अतिशय व्यथित झाले. म्हणजे हेची फल काय मम तपाला, असं एक फीलिंग. आणि पुन्हा बघा त्याच्यात प्रॉब्लेम काय आहे, ते साने आहेत, ते त्या पुढारलेल्या समाजाचं प्रतिनिधित्व करतायत. ब्राह्मणांची घरं जाळली वगैरे आपण त्या काळात ऐकतो, जे खरं खोटं त्याचंही झालेलं आहे. तेव्हा हे माझ्या समाजाच्या लोकांनी केलंय, अशा सगळ्या भावना त्यांच्या मनामध्ये त्या काळात होत्या आणि ते अतिशय निराश झाले होते, असं त्यांच्या बरोबरची लोक सांगतात. आणि साने गुरुजींच्या साहित्याकडे तुम्ही पाहिलं, त्यांच्या कार्यकर्तृत्वाकडे पाहिलं, तर 45 पर्यंतचा पट दिसतो, 47 पर्यंतचा पट दिसतो. गांधींच्या खुनानंतर साने गुरुजींची ऍक्टिव्हिटी कुठे दिसत नाही. असेल कुठे ते मुंबईतच होते. तर त्याचा एक प्रचंड धक्का त्यांना बसला होता आणि त्यांच्या बरोबरचे लोक असं सांगतात, की त्यांना असं निराश वाटत होतं, की आपलं कुठेतरी चुकलं, आपण कुठेतरी फसलो, वी हॅव मिस्ड द बस, अशा टाईपची एक भावना त्यांच्यात निर्माण झाली होती. आणि त्यामुळे त्यांनी हे उचललं असावं पाऊल. दुसरीकडे तुम्ही म्हणता तेही खरं आहे, की साने गुरुजींनी धर्माबद्दल, संस्कृतीबद्दल, भारत माता ह्या शब्दाबद्दल जे लेखन करून ठेवलंय ना, ते किंवा सोन्या मारुतीच्या प्रश्नावर हिंदुत्ववाद्यांनी पुण्यामध्ये प्रचंड बवाल केलं होतं. त्यावेळच्या निवडणुकीत मतं मागण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेला या हिंदुत्ववाद्यांची सगळी पोलखोल साने गुरुजींनी केली होती. त्यांना साने मुल्ला वगैरे अशी दूषणं त्यांनी त्यावेळेला दिली होती. त्या हिंदुत्ववाद्यांनी पण साने गुरुजींच्या या आत्महत्येचा खूप साने गुरुजींबद्दल अपप्रचार करण्यासाठी खूप वापर केला. आणि त्यांची जी मोडस ऑपरेंडी आहे, त्यांचा जो प्रचार पद्धती आहे, त्याच्यातनं देखील अनेकांची मनं महाराष्ट्रात कलुषित करण्याचं काम झालं, हे पण आहे. परंतु त्याचं ते नैराश्य जे आहे गांधींच्या खुनानंतरचं, म्हणजे स्वातंत्र्याचा लढा यशस्वी झाला एकीकडे आणि दुसरीकडे काय झालं हे, असं जे विमनस्कता आली, त्यातनं ह्या मातृहृदयी, भिडस्त, नेमस्त, थोडासा इंट्रोव्हर्ट अशा माणसाने हे पाऊल उचललं असावं. याच्यावर आजही अभ्यास चालू आहे. अधिक तपशील कोणी आणले पुढे आणि अजून काही मिळाले आधार, तर त्याच्यावर उजेड पडू शकेल. मी चर्चेच्या समारोपाकडे येतो, की एकूणच आता आपल्याकडे, जसं मी तुम्हाला पहिल्यांदा एका प्रश्नात सांगितलं, की आपल्या देशामध्ये कुठल्याही नेत्याचं मूल्यांकन जे आहे तो आपापल्या जातीचं, धर्माचं, प्रदेशाचं फिल्टर लावून करत असतो.
साने गुरुजींच्या चळवळीच्या संदर्भात, समाजवादी चळवळीच्या संदर्भात किंवा राष्ट्रसेवा दलाच्या संदर्भात असं सांगितलं जातं की या देशातली असणारी शाहू फुले आंबेडकरांची जी चळवळ होती तिला काउंटर करण्यासाठी साने गुरुजींनी राष्ट्रसेवा दल काढलं आणि त्या संदर्भामध्ये त्यामुळे ही जी चळवळीतली जी लोक आहेत ती राष्ट्रसेवा दलाकडे त्या काळात तशा पद्धतीनं म्हणजे मी ज्या सगळ्या चळवळीमध्ये वावरत असताना अनेक ठिकाणी हा जो आरोप आहे या पद्धतीचं विवेचन जे आहे ते ऐकलेलं आहे. त्यामुळे एकतर ते ब्राह्मण होते, दुसरं राष्ट्रसेवा दल होती आणि त्यांच्या सभोवताली मोठ्या प्रमाणात ब्राह्मण मंडळी मोठ्या प्रमाणात आघाडीवर असल्याचं त्यांना दिसत होतं आणि त्यामुळे त्यांचं ते आंदोलन आहे आणि आपल्यासाठी काउंटर करणार आहे अशा पद्धतीची भूमिका ते काय वास्तव हे घडलं हे मला कल्पना आहे याची. जसं गांधींबद्दल देखील भांडवलदारांचे हस्तक अशी टीका कम्युनिस्टांनी केली. संघाच्या लोकांनी त्यांचा खून केला आणि आंबेडकरी चळवळीला देखील गांधींबद्दल पुन्हा ते हरिजन शब्द वापरतात वगैरे वगैरे या पद्धतीने त्यांच्याबद्दल एक दुरत्व राहिलं. तोच प्रकार साने गुरुजींबद्दल झाला. खरं तर साने गुरुजींनी राष्ट्रसेवा दलाची स्थापना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विखारी प्रचाराला रोखणारी एक तुल्यबळ संघटना हवी म्हणून ती स्थापना केली होती. त्याच्या अगोदर काँग्रेस सेवा दल होतं नेहरूंचं आणि यांचं काँग्रेसचं. त्यांनी राष्ट्रसेवा दल हे स्वतंत्र संघटन स्थापन केलं. ते RSS ला काउंटर करण्यासाठी. साधना साप्ताहिक सुरू केलं ते त्याच्यासाठी केलं होतं. त्यामुळे त्यांचा रोख हा त्या पद्धतीचा होता. अस्पृश्यांच्या प्रश्नाबद्दल साने गुरुजींनी हयातीभर म्हणजे 1930 साली त्यांनी जे पुस्तक लिहिलंय त्यांच्या बेबी सरोजा करुणादेवी मिरी या कादंबरात त्या काळातल्या अस्पृश्यांची व्यक्तिचित्र येतात. त्यांनी 1930 साली तुरुंगात जेव्हा ते होते मिठाच्या सत्याग्रहात तेव्हा तुरुंगामध्ये ते आपले घर हे जे नाटक लिहिलंय तुरुंगामध्ये ते संपूर्णपणे त्याच्यात एक कवन आहे त्या नाटकात. जगी कोण अस्पृश्यांची किव ही करील कोण त्यास प्रेमे हृदयी घट्ट हो धरील. त्यामुळे अस्पृश्यांच्या प्रश्नावरचं लेखन नाटक कादंबरी कविता आणि प्रत्यक्ष कृती म्हणजे शेवटी मंदिर प्रवेशापर्यंत स्वातंत्र्याच्या चौकट लढ्याच्या टप्प्यावर काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाची प्रेरणा घेऊन असेल किंवा परिस्थिती पाहून असेल. पंढरपूरच्या मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह करेपर्यंत ही जी प्रेरणा आहे मला असं वाटतं आम्ही मध्यंतरी ही चर्चा एकदा घेतली होती काळाराम ते पंढरपूर आणि अर्जुन डांगळे आणि ह्या सगळ्यांना बोलवलं होतं. तर हा एक जो गॅप राहिला आहे तो मिटवण्याचं काम आज करण्याची गरज आहे आणि त्यामुळे उद्या जे आम्ही उद्घाटन करतो साने गुरुजी 125 अभियानचं उद्या 21 तारखेला जेव्हा यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ते होतंय त्यावेळेला भवर मेघवंशी हे दलित चळवळीचे ख्यातकीर्त अभ्यासक ज्यांनी मैं कारसेवक था हे पुस्तक लिहिलेलं आहे. कारसेवेत ते होते आणि दलित त्यांचं उद्या भाषण होणार आहे. कबीरांचा अभ्यास केलेले मर्मज्ञ जाणलेले पुरुषोत्तम अगरवाल उद्याच्या सभेत बोलणार आहेत. साने गुरुजींचं सोशिओ पॉलिटिकल अनालिसिस मांडणाऱ्या चैत्रा रेडकर उद्या बोलणार त्या कार्यक्रमात बोलणार आहेत आणि रमेश वरखेडे सर. त्यामुळे हा आमचा प्रयत्न आहे की ही जी गॅप पडली आहे ती मिटवण्याचा आणि ते होतं पण आहे. आता दलित चळवळीतनं पण पुढे येत आहेत लोक पण हे केलं पाहिजे पुढे जाऊन ह्याच्या बाबत दुमत नाही. त्याचं दुसरं राजकीय टोक असं आहे की 56 साली बाबासाहेब गेले, 56 साली डॉक्टर लोहिया गेले. बाबासाहेब आणि लोहिया भेटले होते. बाबासाहेब आणि लोहिया एकत्र आले असते आणि RPI आणि सोशलिझमचा ऐक्य पॉलिटिकल लेवलवर झालं असतं तर कदाचित या देशाचं चित्र अधिक चांगलं झालं असतं असं पण एक विश्लेषण आहे. पण ह्या जर तरच्या गोष्टी आहेत. आपली आता जबाबदारी आहे हे पुढे नेण्याची. बरोबर आहे. शेवटच्या प्रश्नाकडे येतो मी. आता आपण सुरुवात आपण एका कथेने केली तर त्यांच्या जीवनातील एक प्रसंग सांगून आपण याच्या समारोपाकडे जाऊया की साने गुरुजींच्या जीवनातला एखादा असा प्रसंग की ज्याच्यामुळे कुठल्या महामानवाच्या सोबतला असेल एखाद्या व्यक्तीच्या सोबतला असेल तुरुंगातला असेल तर तो तुम्ही सांगावा आणि मग आपण या चर्चेला पूर्णविराम देऊ. संपूर्ण जगाला आदर्श देतो असा एक प्रसंग ज्याचा माझ्यावर खूप प्रभाव पडलाय आणि मी माझ्या
माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला तो प्रसंग सांगत असतो आणि त्याचं माझ्या पद्धतीने निरूपण पण करत असतो. ओके. आणि साने गुरुजींचं जे घर आहे दापोलीचं, हो. पालगडचं, जिथे त्यांचं बालपण गेलंय, हो. ते आता साने गुरुजी राष्ट्रीय हो, हो. स्मारकाच्या ताब्यात आलेलं आहे आणि आम्ही त्या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने त्या घराचं संपूर्ण व्यवस्था पाहतोय. आत्ता त्याच्या नूतनीकरणासाठी महाराष्ट्र सरकारकडनं अनुदान मिळालंय. ते काम आता सुरू झालंय. त्यामुळे ते घर असं जवळून मी जेव्हा जातो तेव्हा त्या घराचा कानाकोपरा मी पाहिलाय आणि साने गुरुजींच्या कथा आणि ते घर असं ते रिलेट केलंय मी. तर पाठीमागे कोकणातल्या घरामध्ये पाठीमागे मोरी आहे. तिथे हां. खेळून आलेल्या श्यामला आई अंघोळ घालते आणि तो तिथे उभा आहे आणि पंचाने हातपाय पुसतो आणि आई म्हणते आत ये. तर आत हां. आल्यावर श्यामच्या पायाला माती लागते आणि तो रडायला लागतो. हे काय मी आता अंघोळ केली आणि मला काय घाण लागली. माझे पाय हां. पुसून दे त्या पंचाने. हां, हां. तेव्हा आई त्याला सांगते, की "श्याम तू जेवढी काळजी तुझ्या पायांची घेतो माती लागू नये म्हणून, तेवढीच हां. तुझ्या मनाची आणि विचारांची पण काळजी घे, की त्याला माती लागू देऊ नको." क्या बात ग्लोबल वॉर्मिंग, प्रदूषण ह्याच्यावर चर्चा करणाऱ्यांना आम्ही सांगतो ते महत्वाचं आहेच हवेचं प्रदूषण. पण आज जे हां, हां. मनाचं प्रदूषण होतंय, फेकूगिरी करून आणि अर्वाच्य पद्धतीने वातावरण दूषित करून तिथे मनाचं हां. हे पावित्र्य टिकवण्यासाठीचा प्रयत्न साने गुरुजींची हा जो प्रसंग आहे तो कायमचा कोरलाय आमच्या सारख्यांच्या हृदयात. बरं. धन्यवाद संजय मंगो सर, तुम्ही मॅक्स महाराष्ट्रशी ही साने गुरुजींच्या या जयंतीच्या निमित्तानं मॅक्स महाराष्ट्र जो अनेक लोकांशी संवाद साधतोय, त्यात तुम्ही सहभागी झालात आणि तुमचे अनुभव आणि तुमच्या एकूणच त्या संदर्भातलं आकलन तुम्ही आमच्याशी शेअर केलं. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, हे होते संजय मंगो सर. तुम्ही मला ही संधी दिली त्याबद्दल तुमचेही खूप खूप धन्यवाद मॅक्स महाराष्ट्राचे. खूप छान. धन्यवाद. मित्र हो, व्यक्तीकडे त्याच्या जातीच्या, धर्माच्या किंवा प्रदेशाच्या, भाषेच्या चष्म्यातून नाही, तर त्याच्या कर्तृत्वाच्या चष्म्यातून तुम्ही पाहत चला. ते जर पाहिलं तर मला असं वाटतं, की प्रत्येक जाती धर्मातला मनुष्य जो महान व्यक्ती आहे, तो तुम्हाला आपला वाटेल. त्याच्याकडनं जे काही घेता येईल ते घेऊनच आपण पुढे जाऊ शकतो. साने गुरुजी हे अशाच प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. आज आपल्या आजूबाजूला अनेक शिक्षक दिसतात. पण शिक्षकाचा महामानव कसा होतो याचा प्रवास जर तुम्हाला खऱ्या अर्थानं अनुभवायचा असेल, पाहायचा असेल, तर तुम्ही साने गुरुजींचे साहित्य जे आहे, त्यांनी लिहिलेले अनेक लेख आहेत, अनेक पुस्तक आहेत. ती जर मला असं वाटलं, तर तुम्हाला त्यातनं खरंच त्या संदर्भातलं म्हणजे अनुभव येईल, त्यातलं तुम्हाला दर्शन घडेल. तुम्ही ही चर्चा ऐकलेली, तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.